किती कसाही दुकानदार जातीवंत दुकानदार असला तरीही त्याच्याशी प्रेमानं जर बोलले ना तर तो एखादी चुकटी साखरची शिल्लक पडते. हां तुम्ही ठरवून गेले तर तुम्हाला तेवढं भगवान परमात्मा तसा आहे. तुम्ही ठरवलं मनात जर कामना ठेवली तर तेवढीच मिळेल, पण तेवढी मिळेला तो व्यवहार झाला. पण संतांचा भक्तीचा व्यवहार जो भक्ती हा व्यवहार हा अलग व्यवहार आहे, वेगळा आहे. कामना करून जर ठेवलं तर ते कामनेची भक्ती ही आपल्याला पुढच्या जीवनामध्ये भावी जन्मामध्ये बाधक ठरते. आणि जी भक्ती आहे ही कामना रहित भक्ती आहे. सा न कामाय माना. पुढे सूत्र नारद महर्षींनी सांगितलं त्यांची भक्ती न कामाय माना. ते भक्ती करतात पण त्या भक्तीच्या मोबदल्यात काहीच मागत नाही. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. संपूर्ण जीवन भक्तीमध्ये घालवलं हो. भक्तीशिवाय संतांनी जीवनामध्ये काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत भगवानंता सततम कीर्तयंतो माम यतंतच दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते कृष्ण विष्णु हरी गोविंदया नामाचे निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाठी दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. सतत 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 भगवंताचं काळ जाऊ निवाया चिंतू विठोबाच्या पाया काळ जाऊ निवाया. जीवनातला एक क्षण सुद्धा भगवंताच्या भक्ती व्यतिरिक्त वाया जाऊ द्यायचा नाही. एक श्वास सुद्धा भक्तीशिवाय आपल्या जीवनातला जाऊ द्यायचा नाही. या पर्यकोटीचा अविरत अखंड सतत सातत्याने नित्य अशा प्रकारची भक्ती केली